नमस्कार. साईने खूपच मोठं काम केलेलं असतं. रमा अक्षयची भेट घडवून आणलेली असते. त्यामुळे साई खूपच खुश असतो, पण मनातून मात्र खूप हरलेला असतो. तो स्वतःशीच म्हणत असतो, दुसऱ्यांदा मी माझं प्रेम हातातून अगदी सहजपणे निसटून दिलं. रमा, माझं खरंच तुमच्यावरती खूप मनापासून प्रेम आहे. पण काय करू रमा, तुमचं तर माझ्यावरती प्रेमच नाही. तुमचा जीव पूर्णपणे तुमच्या नवऱ्यामध्ये गुंतलेला आहे, मला पूर्णपणे समजतं. तेव्हा मात्र रमा साईजवळ जाते आणि साईला म्हणते, साई काय झालं, तुमच्या डोळ्यात पाणी? तेव्हा साई बोलतो, हे आनंदाश्रू आहेत, कारण तुमच्या आयुष्यातलं गेलेलं सुख मी तुम्हाला परत करू शकलो. माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात आनंद आणू शकलो. मला बाकी काहीच नको आहे. खरं सांगू का रमा, तुम्ही खुश राहाव्यात एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. तेवढ्यात मात्र रमाच्या डोक्यावरून तिचे वडील हात फिरवतात आणि रमाला बोलतात, रमा, काळजी करायची गरज नाही. रमा, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा तुला एका गोष्टीची काळजी करायची गरज आहे. ती म्हणजे आता लवकरात लवकर तुझं लग्न मी पुन्हा एकदा अक्षयसोबत लावणार. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, काय लग्न? तेव्हा लगेच रमाचे वडील बोलतात, हो, माझ्या लेकीचं लग्न मला पाहायचं नसेल का? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, तुम्ही अगदी योग्य बोलताय, पण कितीही काही झालं तरीसुद्धा माझी आई इथे आली पाहिजे. तिला रमाला बघायची इच्छा आहे. रमा, खरं सांगू का, तू माझ्या आयुष्यातून गेल्यापासून आई वेळ लागल्यासारखं करते. रमा, मी तुला स्पष्टपणे उत्तर देऊ शकत नाही, पण रमा खूपच भयानक वादळ आलंय. तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते. रमा मोठ्याने बोलते, आता सर्व संपलं, पण एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरीसुद्धा मी सगळं काही नीट करणार. तेवढ्यात साई अक्षयला बोलतो, अक्षय, तू तयार आहेस ना लग्नाला? कारण तू तर लग्नाला तर तयार असशीलच ना? त्यावेळेला अक्षय बोलतो, साई, अरे मी तुझे उपकार कसे मानू तेच मला कळत नाही. साई, खरं सांगायचं तर तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा माझी रमा येणार आहे. तेव्हा लगेच साई बोलतो, नाही, अरे देवाने कधी तुम्हाला बाजूला करायचंच नाही ठरवलं होतं, पण तुमचंच चुकलं. खरं सांगू का अक्षय, तुझं चुकलंय. तू प्लीज विश्वास ठेव माझ्यावरती. तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. तेवढ्यात रमाचे वडील स्वतःशीच बोलतात, कमाल आहे या मुलाची. भरभरून रमावरती प्रेम करतो, पण तिच्या सुखासाठी स्वतःचं प्रेमसुद्धा विसरलाय. आणि ते तिथून निघून जातात. तेव्हा ते साईला म्हणतात, साई, साई जरा बाहेर आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा साई बोलतो, आलोच. आणि तेवढ्यात मात्र साई बाहेर गेलेला असतो. साई मोठ्याने बोलतो, काय झालं सर, तुम्ही मला असं अचानक का बोलवलं? तेव्हा लगेच ते त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, खरंच प्राऊड ऑफ यू. खरं सांगायचं तर तुझ्याबद्दल एवढं प्राऊड फील वाटतंय ना, की मी शब्दात नाही मांडू शकत. त्यावेळेला लगेच साई बोलतो, यालाच तर प्रेम म्हणतात. खरं सांगायचं तर प्रेमात त्यागसुद्धा असतो, हे मला माहिती आहे. आणि माझी रमा अक्षयसोबत सुखी तर राहणारच आहे, कारण तिचं अक्षयवरती खूप प्रेम आहे. याच्या पलीकडे मला काही नको. तेव्हा मात्र रमाचे वडिलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ते साईला म्हणतात, साई, खरंच मानलं पाहिजे, इतके वर्ष तू तिच्यासाठी थांबलायस, इतकी वर्ष तू फक्त तिची वाट बघतोयस, आणि आज मात्र ती तुला मिळणार होती, तिने होकार दिला होता, तर तू तिचा भूतकाळच तिच्या समोर आणून ठेवलास. खरंच साई, मानलं पाहिजे तुला. प्रेम करावं तर तुझ्यासारखं. तेव्हा मात्र साई त्यांच्याकडे बघतच राहतो. तर इकडे अक्षय रमाला म्हणत असतो, रमा, खरंच सॉरी. खरं सांगायचं तर रमा, माझं खूप चुकलं. त्यावेळेला रमा बोलते, जाऊ देत ना, आता या गोष्टीचा विषय काढूच नका आणि विचार तर अजिबात करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला आपलं आयुष्य पुन्हा सुरू करायचं आहे आपल्या मुलीसाठी. आणि खरं सांगू का, आईंची आठवण मला खूपच येते. तुम्ही प्लीज आईंना लवकरात लवकर इकडे बोलवून घ्या. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, नाही, मी जर का बोलून घेतलं तर कदाचित इरावती आत्याला संशय येईल आणि कदाचित हे आपल्यासाठी खूपच धोकादायक ठरेल. प्लीज रमा, तू काळजी करू नकोस, मी स्वतः जाऊन तिला घेऊन येतो. तेव्हा लगेच रमा बोलते, नाही, तुम्ही नाही जायचं. तुम्ही जर का गेलात तर परत आलाच नाहीत तर? नको नको, मला भीती वाटते.
तेव्हा लगेच अक्षय बोलतो, रमा तू नको काळजी करूस, मी येणार, तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा लगेच रमा बोलते, चालेल, पण लवकरात लवकर या. इकडे मात्र साईने लग्नाची सर्व तयारी केलेली असते. त्याच वेळेला अक्षय साईला बोलतो, साई मी आलोच पुण्याला जाऊ. तेव्हा लगेच साई बोलतो, बस झालं अक्षय, तू कुठेही जायचं नाहीस. अक्षय तुझं लग्न लागल्यानंतरच जा. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, साई अरे असं काय करतोस, आईला घेऊन आलो ना. तेव्हा लगेच साई बोलतो, नको अक्षय, रिस्क नको घेऊस. अक्षय तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते. अक्षय अरे जरा विचार कर, खूपच भयानक परिस्थिती उद्भवू शकते. त्यापेक्षा तू लग्न कर आणि इथून जा. मी तुला अडवणार नाही, पण प्लीज आता तरी माझं ऐक ना. तेव्हा अक्षय बोलतो, ठीक आहे तुझं ऐकतो, शेवटी तूच तर आम्हाला एकत्र आणलंयस. तेव्हा मात्र शेवटी साईचं अक्षय ऐकून आत जातो. त्यावेळेला रमा बोलते, काय हो तुम्ही जाणार होतात ना. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, नाही, साईचं म्हणणं आहे की जाऊ नका म्हणून. त्यावेळेला लगेच रमा बोलते, बघितलं मी तुम्हाला सांगत होते, पण तुम्ही मात्र माझं ऐकायलाच तयार नव्हतात. आता सगळं काही आपल्या मनासारखंच होईल, विचार करायची गरजच नाही. तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो. रमा बोलते, त्या इरावतीच्या भीतीमुळे आपल्याला किती घाबरून राहावं लागतंय. खरं सांगायचं तर त्या इरावतीला मला चांगलाच धक्का द्यायचा आहे, तिची लायकी तिला दाखवायची आहे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी रमाचे वडील बोलतात, तू काळजी करू नकोस रमा, त्या इरावतीला धक्का देण्यासाठी, तिला तिची लायकी दाखवण्यासाठी मी सुद्धा तुझ्या सोबत असणार आहे. माझ्या मुलीच्या केसाला जरी तिने हात लावला ना तरीसुद्धा बघ तिची काय अवस्था करीन ते. तेव्हा अक्षय बोलतो, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही, कारण आता माझ्या बायकोसोबत मी राहणार उभा, तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यात मात्र रमाचे वडील बोलतात, खरं सांगू का, माफ कर मला, तू माझ्या मुलीचा आधीपासूनचा नवरा आहेस, पण तुझ्यावरती माझा विश्वास नाही. तू माझ्या मुलीला अर्धवट संकटात सोडू शकतोस, तर तू आत्तासुद्धा तिला सोडून देऊच शकतोस की. तेव्हा मात्र रमा बोलते, बाबा प्लीज असं नका बोलू, यांच्याबद्दल काहीही बोललेलं मी सहन करणार नाही. तेव्हा मात्र लगेच रमाचे बाबा बोलतात, बघितलंस का तुझी काय अवस्था आहे ती. अरे जरा विचार कर, मुळात तुझं हे वागणंच पटत नाही आहे मला. जरा तरी स्वतःच्या मनाला विचार, तुझं वागणं कसं आहे ते. तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो, त्याला खूप राग आलेला असतो. तो मोठ्याने बोलतो, आता संपलंय सर्व, मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर साई, रमा आणि अक्षय मिळून इरावतीला धडा शिकवतील का. कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.